तर नमस्कार मित्रांनो, आता टाकले हिऱ्याला खायला. हिऱ्याला आज घास आणून टाकलाय खायला बऱ्याच दिवसातून, कारण ते गवत खात नव्हतं काल. आणि बाकी इकडच्या गुरांना सकाळीच भुस्सा खायला टाकलाय, ज्याच्यात की सीता भुस्सा खात नाही, खिलरी आणि गवळा खातात. बैलांना खायलाच नाही टाकलं. बैलांना नेपेरची कुट्टी टाकायची. बैल सोयाबीनचा भुस्सा खात नाहीत, तर त्याच्यामुळे बैलांना थोड्या वेळाने कुट्टी टाकतो. जस्ट इथलं एकदा दारं बघतो, दारं गेलंच असेल कडीला, पाणीच डायरेक्ट मागं घेतो. हे बघा, हे लाईनने पाणी चालले समोर. आज आपले बटाटे भिजवायचे चालू आहेत. बटाट्याला हे एक आणि ह्याच्यानंतर एक पाणी द्यावंच लागेल. आता बटाट्याला लावून पण 1.5 महिना झाले, 1.5-2 महिने झालेत बटाट्याला लावून. बैलांसाठी आणली मी नेपेरची कुट्टी, त्यांना आता ड्रममध्ये टाकून देतो. सरजे, ह्याच्यात नेपेर आणि वैरण दोन्ही मिक्स केलं आहे मी, म्हणजे जास्त नेपेर आणि थोडी वैरण. हे चिमणे महाग सरक ना बैल, थोडं काय ऐकत नाही. थांब चिमणे, कसं पडत नाही. आणि सीता पण आता कुट्टीची वाट बघायला लागली बरं का. आता ती जशी दूध देईल तशी नाटकं करेन ती, पण तिला पण थोडी नेपेरची कुट्टी टाकतो, त्या भुस्यामध्येच टाकतो. हो रे, थांब, तुला आणली थोडी कुट्टी. आता सीताला टाकली नेपेरची कुट्टी. फक्त हिचं बघून दुसऱ्यांनी मागू नये म्हणजे झालं. तरी गौरंग लगे इकडंच बघायला लागला नेपेरची कुट्टी आणल्यावर सीताला. असं राहते गुरांचं, एकाला जे टाकलं चांगलं टाकलं ना, तर सगळ्यांना ते पाहिजेच. आणि भुस्सा कसं जरा थोडं कमी क्वालिटीचं आहे ना, म्हणजे एवढं काही न्यूट्रिशन नसतात आणि चव नसते भुस्याला. तरी पण हे गावरान गुरं दिवसभर मोकळे चरायला जातात ना, तर त्याच्यामुळे भुस्सा खातात. आणि कंटिन्यू इथं असलं तर आपण त्यांना नेपेर टाकतो, फक्त भुस्सा कधी नाही टाकत, जास्त भुस्सा. लाईट आली, एकदा पाणी बघतो. हे बघा, इथून असं एक लाईन भिजवतात आपण. मित्रांनो, माझ्या पाठीमागचा आपला बन्सी गहू, तर ज्याला आता भिजवायचं एक वेळेस, तर त्याच्यात पाणी पण घेतले. आपल्या एका बोरवेलचं पाणी घेतलं, तर पाणी झालं असं पाटाने. तर आता पाणी बघा ह्या बगळीत पाणी कसं जातं मध्ये. बघा किती वेळ ती भगड इतकं शेत पाण्याला आलं ना. हे बघा, आता पाणी समोर आलं ना, तर त्या चिरीमध्ये म्हणजे भगळ पडली जमिनीला, तर त्या भगळीत किती वेळ पाणी जाते. ती भगळ भरल्यावरच पुढं पाणी सरकते. एवढं म्हणजे शेत लय ताणलेले, लय पाण्याला आलं तर हे रान. आता बन्सी गव्हाला पाणी द्यायचं चालू आहे. आणि हा आपला बन्सी गहू अपेक्षेप्रमाणे चालाय बरं का. ह्याला आपण खत वगैरे काही टाकलं नाही. आणि ह्याच्यावरून अपेक्षा म्हणजे चांगल्या उत्पादनाची का होती, ज्यावेळेस आपण सार्वजनिक चिमण्याने बैलगाडीने शेणखत टाकलं होतं ना, आपल्याकडे गुरं तर भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपलं भरपूर शेणखत आहे ना. तर त्या वर्षी आपण सार्वजनिक चिमण्याने एक वर्ष आपण शेणखत टाकलं होतं बैलगाडीने ह्या शेतात. तर त्या वर्षी भरपूर शेणखत टाकलं होतं. तर त्याच्यामुळे अपेक्षाच होती की बन्सी गहू आपल्याला चांगला येईल, म्हणजे आपला बिना केमिकल खताचा पण बन्सी गहू चांगला येणार. कारण की शेणखत आपण 2 वर्ष आधी भरपूर टाकलं होतं शेताला. 2 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष आधीच म्हणायचं. तर त्याच्यामुळं सगळा गहू आता निसवाला आहे. हे बघा, अशा ओंब्यात, मिडियम साईजच्या ओंब्यात पण चांगल्यात, कारण त्या तुलनेत खर्च पण कमी आहे ना ह्या गव्हाला. आपली घरची मेहनतच आहे, बाकीचा बाहेरचा खर्च कमी, तर त्याच्यामुळं छान आलं आहे गहू. पण आत्ता तर हे उत्पादन आपल्या काय म्हणजे गृहीत धरायचं नाही, कारण की हे पीक आहे ना, जोपर्यंत आपल्या हार्वेस्ट होऊन आपल्या घरात येत नाही ना, तर तोपर्यंत ह्या शेती पिकाचं काही खरं नसतं की हे पीक आपलं म्हणून. इथून पुढे पण ह्याच्यावर किंवा म्हणजे लाल पानं होणं, तांबडा पडणं म्हणतात, म्हणजे लाल पानं होणं, बुरशी येणं, असे लय प्रकार असतात. किंवा अचानक पाऊस आला तर हे सगळं गहू लोळतो. लोळल्यावर ह्या ओंब्या जरी आल्या ना, तरी ह्याच्यात गहू मोठाले भरत नाहीत, उत्पादन कमी निघतं. तर त्याच्यामुळे जोपर्यंत हा गहू आपल्या घरात येत नाही तोपर्यंत चांगला आला म्हणजे गहू आला असं म्हणायचंच नाही. म्हणजे सध्या तरी चांगला दिसतोय, पण ज्यावेळेस आपल्या घरात येईल त्याच वेळेस गॅरंटी ह्याची. नाही तर अचानक जरी वातावरण बदललं, पाऊस आला, तरी हे सगळं वायाला जातं. असं होतं याचं. आज 2-3 दिवस लागतील आपल्याला गहू भिजवायला, कारण की एकच बोर आहे ना. जर तळ्याकडचं मोटरचं पाणी इकडे घ्यायला जमलं ना, म्हणजे सध्याला घासात चालू आहे, थोड्या वेळाने मी इकडे घेणार आहे तळ्यावरचं पाणी, म्हणजे उद्यापर्यंत होईल बन्सी गहू भिजायचा. कारण की शेत तर आत्ताच मी दाखवलं भरपूर पाणी घेते हे वालं शेत. आणि गहू म्हणजे सगळ्यांनी निसवलं बरं का. आता कुठं जे मागून आले ना, तर ते बघा अर्धा निसवलेला आहे, पण एक निसवल. ह्याच्या आपण ओंब्या पण भाजणार आहेत. तर हे पाणी पडताना हे आपल्या तळ्यावरच्या मोटरचं आहे, तर ह्या पाण्याने मी भिजवतोय घास. तर अर्धं पाणी एका वाफ्यात लावलं आहे आणि पाठीमागे अर्धं पाणी गळतं आहे, तर ते दुसऱ्या वाफ्यात लावलं आहे.
तर घास भिजवायचा चालू आहे, गहू भिजवायचा चालू आहे, बटाटे भिजवायचे चालू आहेत. लयच पाळपळ आहे माझे. एकदा इथं जावं लागतं, आता डायरेक्ट बटाट्यात जायचं, बटाट्याचं पाणी बदलायचं, मग परत गव्हाचं पाणी कुठे गेलं बघायचं. मग तोपर्यंत ही वाफे भिजून होते. मग नंतर ह्या घासातलं पाणी आपल्या बन्सी गावात घ्यायचं. जरा पळापळच आहे घास होईपर्यंत. मग घास झाला ना, मग तळ्याकडचं आणि एका बोरचं दोन्ही पाणी एका शेतात आहे बन्सी गावाच्या. मग त्यावेळेस जरा लोड कमी होईल. लाकूड बांधलंय गळ्यात. आता वेळ भेटला ना गौरंगला एकदा बैलगाडीला झोपायचं, कारण की लई दिवस झालं त्यांना बैलगाडीला झोपलेलं. आणि आता यावेळेस आपल्या मोठ्या बैलगाडीला झोपायचं. तर त्यांना सोडायचे चरायला. लाकड गवळ्याला पण बांधले. आत्ता खिलरी पप्पा घेऊन गेलेत खालच्या शेडमध्ये. आता कारण की ती लादूवर नेलं आहे, चरायला जायचे. फक्त आता सीताने तिकडं म्हणजे पिल्लू देऊन आहे शेतात. म्हणजे संध्याकाळी वापस आले इथं घरी द्यावं. आणि ते शेतात दिलं ना जरा बेजारी होती. म्हणजे ते वासराला उचलून आणायचं आणि ते परत गाय खात नाही वगैरे, थोडंसं डिस्टर्ब होतं शेड्यूल. सोडू चला सोडतो ह्यांना. आत्ता मी लावले मागच्या लाईनमध्ये पाणी. मला तिच्यात लावायचंच नव्हतं, मला लावायचं थोडं पुढं पाणी इथं. म्हणजे इथून ह्या लाईनमध्ये मी अगोदरच दारं दिलं होतं. तर असे चालत आपले बटाटे भिजवायचे. चला आता मी चालू आहे भरडूच्या कोट्यावर. तर त्यांनी एक बैल घेतला नवीन. तर बैल बघू, म्हणजे गोरच घेतले त्यांनी. आपल्या हिऱ्यापेक्षा मोठे, बरंच मोठे. म्हणजे हिऱ्यापेक्षा बरंच एक 6 इंच तरी उंच असेल. आपल्या चिमण्या एवढं गोर आहे बघा. चिमण्यापेक्षा थोडं बारीक येईल, पण तेवढं गोर आहे. तर बघून येऊ कसं आहे. तर इथं पलीकडं भरडूचा कोट आहे आणि इथं तो झाडाखाली बांधतो गुरं. तर त्याच्यातलं हे त्याचं पहिलं गुरं आहे अगोदरचं, जे आपण बघितलंच होतं आपले गुरं पोहायला घेऊन जाताना. आणि त्यानंतर त्यांनी ती एक छोटी पांढरी कालवड आणली. महिना झालं ती कालवड आणली. ह्याच्याकडे पहिला तांबडा बैल होता ना, तर तो तांबडा देऊन बैल परत देऊन त्यांनी ती कालवड आणली छोटी. आणि इकडं गाय मारी ती राही. आणि ह्या गायच्या हे बैल आणला त्यांनी नवीन. ते येसन घातलेलं दुसरं होता, ते येसन नव्हते ते. हां, तर ह्यो बैल आणला त्यांनी. मस्त छान आहे राव, भीतोय आहे. आपल्या चिमण्यापेक्षा थोडं बारीक असेल, 1-2 बोटं, म्हणजे 1-1.5 इंच बारीक असेल चिमण्यापेक्षा. बैल छान आहे. आता ते ना बैडू मारतो का? हा कसं होतं मारी तेच पुढे. ते 2 दाते बैडू काय आदत म्हणतो तू? हे बैडू तुम्हाला घुमित राह, व्यापारी माणूस आहे हे बघा. नाही हो मित्रांनो, ह्यो बैल आहे छान घेतलाय त्यांनी. 2 दात आहे. दात लावून झाले असतील 2-3 महिने, पण छान आहे, मस्त आहे. ह्यो त्याचा आहे आणि तो बसलेला त्याचा घरचाच आहे. म्हणजे घरचं म्हणजे एक 10-15 दिवसाचं पिल्लू होतं तेव्हा आणलं होतं त्याने. तर त्याला दूध पण घरीच पाजलं होतं. ते बसलेलं ते जरा छोटे आणि हा जरा उंच आहे त्यापेक्षा 1-1.5 इंच मोठा आहे. पण चालू वर आहे, कारण की दात लावलेलं आहे. मस्त आहे. जरा खात नाही, म्हणजे नवीन जागा आहे ना त्याच्यामुळं. चला आता आपले गुरं आलेत बरं का चरून. आता टाईम झाला तुम्हाला सांगतो, 5:45 वाजलेत. गुरं आलेत चरून. हे शुभश्री चल, ते पलीकडे मेंढ असे त्याच्यामुळे तसं करते. शुभश्री चल तिकडे चल, तुला आज गव्हाणी चारा आहे खायला, चल लवकर. असे गुरं जगून आलेत, त्यांना आता खायला फक्त उन्हाळ्यात जरा खायला कमी असतं. ही तर फुल जगली देवशाहीनी. सगळे गुरं आलेत. खिलेरी जरा दमाने चालले कन्फ्युजनमध्ये. हे आलेत बघा, हे गेले बरं का त्यांच्या जागेवर. जेवढे मधले असतात ना गोट्यातले ते जातात. हे पण त्यांच्या जागेवर जाऊन थांबतात. अरे ही लाली माझी नजर चुकून गेली ना खुराक खायला. हे बघा, हिला माहिती इथं पाटीत खुराक असतं, त्याच्यामुळे हे लाली चल सग तिकडं, सग लाली चल. तिला माहिती आहे कधी कधी शिल्लक खुराक इथं पाटीत असतं ना, त्याच्यामुळे ती आली होती खुराक खायला. लाली चॅप्टर झाली ती हळूहळू. चल चल लवकर जागे. ह्यांना इथं गव्हाणीत आदगोरची कुट्टी आणि नेपेर राहायचा. तर ह्याच्यात आहे ना वैरणीची आणि नेपेरची दोन्ही मिक्स कुट्टी आहे. फक्त वरच्या गुरांना आल्यावर नंतर भुस्सा खायला असतो. आपण लवकरच वरच्या गुरांची पण व्यवस्था अशी करणार आहेत ना की ते चरून आले तरी त्यांना इथं खायला भेटावं.
आता खालच्या गोट्यातल्या गुरांना ह्यांना तर खायला भेटतेच आणि त्यांना पण भेटतं वरच्यावर, पण तो भुस्सा असतो सोयाबीनचा सकाळचा त्यांचा थोडा थोडा उरलेला. त्यांना पण आपण काही दिवसांनी ना अशीच व्यवस्था करू की त्यांना पण चरून आल्यानंतर इथं खायला भेटेल. तसं ते जगून येतात त्यांना. आणि स्टॅलिन पण एकटी जरा सेपरेट बांधतात ना, तर तिला पण खायला भेटेल अशी व्यवस्था करू आपण. स्टॅलिनला इथं बांधत नाहीत कारण की ती लई छोट्याल्या गुराला मारते आणि तिचं कसं शिंग समोर आहेत ना, तर त्यांनी मारल्यावर रक्त निघतं. आणि बाकीच्या गुरांचे कसे शिंग पाठीमागे आहेत ना, तर त्याच्यामुळे त्यांनी जरी धडक दिली ना तरी रक्त वगैरे निघत नाही. आणि शक्यतो ह्या गाया जरा मारतच नाहीत, पण स्टॅलिन लईच मारते. स्टॅलिन ह्या गायामध्ये फक्त गंगाला आणि वृंदाला भीते, नाही तर शुभश्रीला, आलीला आणि मधल्या 2 कालवडीला लय मारते स्टॅलिन. मग त्याच्यामुळे आपण स्टॅलिनला सेपरेट तिकडं बांधतो आणि तिला मी आलं कीच पकडलं, नाहीतर ती हळूच पलीकडून त्या उकंड्याच्या पाठीमागून तिकडं नेपियर खायला जाते आणि जर हिथं आली ना तर ह्या गुरांना मारते. त्याच्यामुळे अगोदर मी स्टॅलिनला बांधले, मग ह्यांना हळूहळू बांधतो, ह्यांचे गळ्यातले लाकडं सोडून काढतो आणि मग ह्यांना बांधून घेतो. आणि वरच्या गोट्यातली गुरं आता पप्पा घेऊन गेलेत ना, तर पप्पा बांधतील त्यांना. काय झालं थांब थांब रे.